लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आपण मकर संक्रांतीच्या सणानं करत असतो. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे, कारण हा नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जातो. तर या वर्षी म्हणजे 2026 मध्ये भोगी 13 जानेवारी 2026 आणि 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत आहे आणि 15 जानेवारी 2026ला किंक्रांत आहे. तर विशेषतः मकर संक्रांती हा दिवस दान धर्म करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या दिवशी जेवढ्या पद्धतीनं आपण दान धर्म करतो त्याच पद्धतीनं आपल्याला पुण्य फळ सुद्धा मिळत असतं. ज्या वेळेला आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सूर्यदेव आणि शनिदेव यांचा जर कृपाशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला कोणत्या वस्तू ह्या दिवशी तुम्हाला नक्कीच दान करायच्या आहेत याविषयी सुद्धा सांगेन. त्याच पद्धतीनं तुम्हाला कोणत्या वस्तू ह्या आपल्याला दान करत राहायच्या आहेत. म्हणजे दिवसभरामध्ये जरी तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील, मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तूमधली तुम्हाला एक जरी वस्तू जरी शक्य झाली तरी सुद्धा मकर संक्रांती दिवशी तुम्ही नक्कीच दान करा. कारण जेवढं तुम्ही त्या दिवशी दान धर्म करणार तेवढे तुमचे ग्रहदोष सुद्धा निवारण होतं, पितृदोष सुद्धा निवारण होतात. याच विषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की कोणत्या अशा वस्तू आहेत की त्या आपल्याला दान करायच्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांत हा दिवस जो असतो तो गरजूंना दान करण्यासाठी, समर्पित करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस. मकर संक्रांती दिवशी ना सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. यासाठी आपल्याला ह्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला ह्या दिवशी आपल्या जवळपास जर पवित्र नदी असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जरी जवळपास तुम्हाला स्नान करणं जरी शक्य झालं नाही नदीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि तुम्ही स्नान करू शकता. पण या दिवशी तुम्हाला न चुकता प्रत्येक व्यक्तीनं सूर्याला अर्घ्य हे नक्कीच द्यायचं आहे. कारण हा दिवस सूर्याला खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी आपण जेवढी सूर्यदेवांची पूजा, उपासना करतो तेवढे सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपाशीर्वाद देतात. आपल्या इच्छित मनोकामना सर्व पूर्ण होतात. यासाठी या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा आपल्याला पूजा विधी सर्व करायचे आहेत. तर बघा, ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर हे सर्व करून घ्यायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला यथाशक्ती दान धर्म करायचा आहे. आता मी प्रथम तुम्हाला सांगते की ज्या वेळेला आपल्याला काही वेळेला ग्रहदोष सुद्धा खूप असतात बघा. आपल्या पत्रिकेमध्ये, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष असतात. त्याच पद्धतीने आपल्या पितृदोष सुद्धा असतात. तर पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा आपण दान धर्म तेवढ्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे. त्याच पद्धतीने ह्या दिवशी शनिदेव आणि सूर्यदेव यांचा सुद्धा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा 2 वस्तू दान करायच्या की ज्या 2 वस्तू तुम्ही गरजू व्यक्तींना दान केल्या तर तुम्हाला सूर्यदेव आणि शनिदेव यांचा सुद्धा कृपाशीर्वाद नक्कीच मिळेल. शनिदेवांचा कृपाशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतो आणि सूर्यदेवांचा जेव्हा मिळतो तेव्हा आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. आणि 2026 हे वर्ष आहे तर तुम्ही नवीन वर्षात म्हणजे मकर संक्रांती दिवशी दान धर्म करा आणि सर्वांचा कृपाशीर्वाद मिळवा की जेणेकरून तुमचे जे येणारं वर्ष आहे म्हणजे जे वर्ष नवीन वर्षाला ज्या सुरुवात झालेली आहे 2026ला ते नवीन वर्ष तुम्हाला चांगलं आरोग्य, धनसंपत्तीचं आणि तुमच्या ज्या इच्छित मनोकामना असतील त्या सर्व नक्कीच पूर्ण होतील. यासाठी आपल्याला मकर संक्रांती दिवशी दान धर्म नक्कीच करायचे आहेत. तर तुम्हाला मी प्रथम सांगते की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यासाठी तुम्हाला कोणत्या वस्तू दान करायच्या आहे. तर सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी तुम्हाला गूळ हा नक्कीच दान करायचा. गूळ तुम्ही दान केल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो. सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होते. यासाठी दिवसभरामध्ये तुम्हाला गरजू व्यक्तींना गूळ हा नक्कीच दान करायचा आहे. त्यानंतरचं दुसरी वस्तू तुम्हाला सांगते की ह्या दिवशी तुम्हाला काळे तीळ सुद्धा दान करायचे आहेत. काळे तीळ दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्वाचे स्थान आहे. काळे तीळ आपल्याला दान करायचे. काळे तीळ दान केल्यानंतर आपल्याला शनिदेवांचा कृपाशीर्वाद मिळतो. शनिदेव आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या सुद्धा इच्छित कामना त्या नक्कीच पूर्ण करतात. यासाठी मी तुम्हाला जे 2 आत्ता वस्तू सांगितल्या त्या 2 वस्तू तुम्हाला नक्कीच मकर संक्रांती दिवशी दान करायच्याच आहे. मग तुम्ही दिवसभरामध्ये कधी सुद्धा दान करू शकता. यथाशक्ती तुम्ही दान करा. आता ह्या तुम्हाला वस्तू सांगितल्या तर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या वस्तू दान करू शकता की तर ह्या दिवशी आपल्याला बघा मकर संक्रांत म्हटल्यानंतर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि ह्या दिवशी आपण सर्वजण तीळ आणि तिळगुळाचे पदार्थ बनवतो आणि तिळगुळाच्या वड्या बनवून सुद्धा एकमेकांना देत असतो. या दिवशी आपण तिळगुळ देऊन एकमेकातील जो पण दुरावा असेल, नातेसंबंध असेल ते सुद्धा दूर झालेले नातेसंबंध सुद्धा एकत्र येतात. ह्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि आपल्यातील संवाद हा वाढत जातो. ह्या दिवशी दिवस हा तिळातिळानं वाढत जातो आणि ह्या दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशी काय असतं तर बघा,
डिसेंबर नोव्हेंबरमध्ये खूप जास्त कडाक्याची थंडी पडलेली असते आणि ह्या वेळेला आपल्या अंगामधील उष्णता जी असते ती खूप कमी झालेली असते. तर तिळाच्या वड्या, तिळगुळाचे जे पदार्थ असतात हे सर्व आपल्या अंगातली एक प्रकारे उष्णता वाढवली जाते. ह्यासाठी ह्या दिवशी आपण तिळगुळ देऊन, तिळाच्या वड्या देऊन हा सण साजरा करतो. या दिवशी तिळाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आपण जेव्हा स्नान करतो त्यावेळेला आपण स्नान करत असताना सुद्धा या दिवशी गंगाजल टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करतो. त्याच पद्धतीने आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे पांढरे तीळ असतील किंवा काळे तीळ असतील ते तीळ टाकून सुद्धा आपल्याला आंघोळ करायची आहे. या दिवशी जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तीळ दान करता येईल तेवढं तुम्ही तीळ दान करा. तर ह्या दिवशी तुम्ही काय दान करू शकता? ह्या दिवशी तुम्ही गुळ सुद्धा दान करू शकता. ह्या दिवशी तुम्ही तूप दान करू शकता. या दिवशी तुम्ही दही दान करू शकता. म्हणजेच काय तर पांढऱ्या वस्तू सुद्धा दान करू शकता. पांढऱ्या वस्तूंमध्ये तांदूळ सुद्धा तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता. त्याच पद्धतीने ह्या दिवशी तुम्ही उबदार कपडे दान करू शकता, अन्नदान करू शकता किंवा गरजू व्यक्तींना केळी, जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तींना जर तुमच्याकडे जे पदार्थ असतील खाण्यासाठी ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. तुम्हाला जितकं दान करता येतील तितकं दान करा. आता अजून चंदन, मसूरची डाळ, मध या वस्तू सुद्धा दान करू शकता. आता तुम्हाला ह्या वस्तू मी सर्व सांगितल्या, तर जेवढं तुम्हाला यथाशक्ती जे दान करणं शक्य होईल ते तुम्ही मकर संक्रांती दिवशी नक्कीच दान करा. पण मी तुम्हाला मगाशी ज्या 2 वस्तू सांगितल्या त्या 2 वस्तू न चुकता दान करा. आणि दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या शक्य होतील या मी ज्या सांगितल्या त्यापैकी एक तरी वस्तू नक्कीच दान करा. या दिवशी मकर संक्रांती दिवशी जेवढं दान धर्म करणार तेवढा तुम्हाला पुण्य मिळणार आहे. तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहेत. यासाठी मकर संक्रांत हा दिवस गरजू व्यक्तींना, गरीब व्यक्तींना दान धर्म करण्यासाठी खूप महत्त्वाचा सण मानला गेला आहे. आणि मकर संक्रांत ह्याला जर विशेष महत्त्व असेल तर ते दान धर्म करण्यालाच आहे. यासाठी ह्या दिवशी आपल्याला ज्या व्यक्तींना आपली एक गरज आहे की ज्या व्यक्तींकडे काही वस्तू नाहीत त्यांना तुम्ही नक्कीच तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या यथाशक्ती दान करा. तुम्ही जेव्हा दान करता त्यावेळेला गरीब व्यक्ती, गरजू व्यक्तींना जेव्हा आपण यथाशक्ती आपल्याकडे जे असेल ते दान करतो तेव्हा त्या व्यक्ती ज्या आपल्याला आशीर्वाद देत असतात त्या आशीर्वाद हे आपलं एक पुण्याचं काम असतं आपल्याकडनं झालेलं. आणि ह्यामुळं काय होतं तर आपलं येणारं वर्ष हे आपल्याला सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, भरभराटीचं जातं. यासाठी मला मकर संक्रांती दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत की ज्यामुळं आपले ग्रहदोष निवारण होतं, आपले पितृदोष सुद्धा निवारण होतात आणि आपल्या पत्रिकेमध्ये जे ग्रहदोष असतात ते सुद्धा निवारण होतात. त्यासाठी या वस्तू नक्कीच दान करा. आणि सूर्यदेव, शनिदेव यांचा कृपाशीर्वाद नक्कीच मिळवा. तुमच्या सर्व मनोकामना येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होतील. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.